नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चौथं प्रकरण पाहतोय प्राथमिक आर्थिक क्रियांचं. यामध्ये आपण आत्तापर्यंत प्रमुख 5 प्राथमिक आर्थिक क्रिया पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला पुढची आर्थिक क्रिया पाहायची आहे, 6वी आर्थिक क्रिया, आणि ती म्हणजे खाणकामाची. ही आर्थिक क्रिया पाहण्यापूर्वी जर आपण बघितलं तर आपल्याला प्रकरणाच्या सुरुवातीलाच जगाचा नकाशा जो आहे हा जगाचा नकाशा दिलेला आहे आणि त्या जगाच्या नकाशामध्ये प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रिया अशा त्या दाखवलेल्या आहेत वेगवेगळ्या सूचीच्या सहाय्याने. आणि प्रत्येक आर्थिक क्रिया पाहत असताना आपल्याला त्या आर्थिक क्रियेच्या सुरुवातीलाच वेगवेगळे त्या आर्थिक क्रियेविषयी प्रश्न विचारलेले दिसून येतात. अशीच ही जी आर्थिक क्रिया आहे ही आर्थिक क्रिया आपल्याला पाहायची आहे, 6वी आर्थिक क्रिया आहे आणि ती म्हणजे खाणकामाची आर्थिक क्रिया आहे. आता या खाणकामाच्या आर्थिक क्रियेविषयी आपल्याला जगाच्या नकाशावरून 4 प्रश्न विचारलेले आहेत. सुरुवातीलाच म्हटलं आहे आकृती क्रमांक 4.1 वरून म्हणजेच जगाच्या नकाशाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. यासाठी आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत आणि या 4 प्रश्नांची आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. तर आपण सुरुवातीला जर बघितलं पहिला प्रश्न, तर पहिला प्रश्न काय विचारला आहे बघा. खाणकाम व्यवसाय उत्तर अमेरिकेच्या मुख्यतः कोणत्या भागात आहे? जर आपण जगाचा नकाशा बघितला आणि उत्तर अमेरिका खंड जर बघितलं तर उत्तर अमेरिका खंडामध्ये आपल्याला असं दिसून येतं का सर्वत्रच तो नाही, विशिष्ट अशाच ठिकाणी हा खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे. आणि तो कोणकोणत्या ठिकाणी आहे? तर या खंडाच्या दक्षिणेकडचा म्हणजेच दक्षिण पूर्व भाग, त्याचप्रमाणे या खंडाचा मध्य भाग, उत्तर भाग आणि पश्चिमेकडच्या भागामध्ये हा खाणकाम व्यवसाय जो आहे हा दिसत असलेला आपल्याला किंवा हा व्यवसाय या भागामध्ये दिसून येतो. असेही मुख्य ठिकाणं खाणकाम व्यवसायाची आहेत. नंतर दुसरा प्रश्न जर आपण बघितला तर दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या किनारपट्टीवर खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आढळतो? आता पहिला प्रश्न आपल्याला उत्तर अमेरिका खंडाविषयी विचारला आणि हा दुसरा प्रश्न दक्षिण अमेरिका खंडाविषयी विचारलेला आहे आणि तो कोणत्या किनारपट्टीवरती केंद्रित झाला आहे असं आपल्याला म्हटलं आहे. तर पूर्व किनारपट्टीचा जो मध्य भाग आहे आणि पश्चिम किनारपट्टी व या खंडाच्या उत्तरेकडचा भाग, अशा प्रमुख 3 ठिकाणी साधारणपणे दक्षिण अमेरिका खंडामध्ये खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आपल्याला दिसून येतो. नंतर तिसरा प्रश्न आहे, इतर सर्व प्राथमिक व्यवसायांशी तुलना करता खाणकाम व्यवसायाचा विस्तार अक्षवृत्ताशी निगडीत वाटतो का आणि का? तर इतर आतापर्यंत जे आपण 5 प्रश्न बघितले तर 5 जे व्यवसाय बघितले या 5 व्यवसायामध्ये आपल्याला असं दिसून आलं की प्रत्येक व्यवसायाचा जो विस्तार आहे हा विशिष्ट अशा ठिकाणीच असलेला आपल्याला दिसून येतो. पण या खाणकामाच्या बाबत आपल्याला असं असलेलं दिसून येत नाही. म्हणजेच या खाणकाम व्यवसायाची तुलना अक्षवृत्ताशी निगडीत नाही आणि हा व्यवसाय जगात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात केला जातो. म्हणून या व्यवसायावरती अक्षवृत्ताची मर्यादा किंवा अक्षवृत्ताची बंधनं असलेले आपल्याला दिसून येत नाही. मात्र तो त्या परिस्थितीला अनुसरून कमी अधिक प्रमाणात केला जातो.
पण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जर आपण बघितलं तर सर्वत्र कमी अधिक प्रमाणात खनिजांचे साठे आहेत. त्यामुळे हा व्यवसाय ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे अशा ठिकाणी केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे याला अक्षवृत्ताच्या काही मर्यादा नाहीत. पुढचा प्रश्न आहे शेवटचा. खाणकाम व्यवसायाचे जगातील केंद्रीकरण पाहता तुम्ही त्याचा संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावू शकता काय? तर नक्कीच खाणकाम व्यवसायाचं केंद्रीकरण पाहिल्यानंतर आर्थिक विकासाशी या व्यवसायाचा संबंध आहे. कारण का? तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला या व्यवसायामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळत असलेली आपल्याला दिसून येते. ज्या ठिकाणी खाणकाम व्यवसायाचा विकास झालेला आहे असे देश विकसित आहेत किंवा आज जे जगामध्ये विकसित देश आहेत या विकसित देशामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेलं आहे. आणि हे औद्योगिकरण कशामुळे झालेलं आहे? तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या खनिजांच्या खाणी ज्या आहेत किंवा खनिज साठे जे आहेत, खनिज साठे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याच्यावर आधारित उद्योगधंदे जे आहेत हे उद्योगधंदे स्थापन केले जातात आणि त्याच्यामुळं त्या देशाची आर्थिक स्थिती उंचावलेली आपल्याला दिसून येते. याची जर आपण उदाहरणं बघितली तर जे विकसित देश आहेत त्यामध्ये अमेरिका आहे, युरोपीय देश आहेत किंवा जर आपण बघितलं तर जपान आहे. हे देश विकसित आहेत. या देशांमध्ये उद्योगधंदे विकसित झालेले आहेत. तर काही देशांची केवळ अर्थव्यवस्था जी आहे ही खाणकाम व्यवसायावरच अवलंबून आहे. आणि याचं उदाहरण जर आपण बघितलं तर जे आखाती देश आहेत त्यामध्ये इराण आहे, इराक आहे, सौदी अरेबिया आहे. या देशांच्या अर्थव्यवस्था केवळ खाणकामावरच अवलंबून आहेत. कारण का? तर या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे साठे आहेत. आणि जगामध्ये आपल्याला माहीत आहे की सर्वत्र खनिज तेलाला आणि नैसर्गिक वायूला किती मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळं या देशांना मोठ्या प्रमाणात परकीय चलन उपलब्ध होतं आणि त्यामुळं या देशांची आर्थिक स्थिती उंचावलेली आपल्याला दिसून येते. असे या जगाच्या नकाशावरून आपल्याला वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. तर यानंतर आपण या व्यवसायाविषयी जर आपण बघितलं तर खनिजे जे आहेत या खनिजांचा वापर हा नवीन होतोय असं नाही, तर खूप प्राचीन कालावधीपासून मानव जो आहे हा मानव खनिजांचा वापर करत असलेला आपल्याला दिसून येतो. सुरुवातीपासून खनिजांपासून हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी किंवा वेगवेगळ्या प्रकारची औषधं जी आहेत ही औषधं तयार केली जातात आणि या सर्वांसाठी खनिजांचा वापर होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे मानवाच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीचे टप्पे झाले या टप्प्यामध्येही वेगवेगळी खनिजे वापरली गेलेली आपल्याला दिसून येतात किंवा या खनिजांच्या वापराशी हे टप्पे निगडीत असलेले आपल्याला दिसून येतात. या खनिजांच्या वापराला जर आपण बघितले तर जास्त प्रमाणात सुरुवात कधी झाली तर जे पाषाण युग झालं या पाषाण युगाच्या शेवटच्या कालावधीमध्ये जी भूमिगत खनिजे आहेत किंवा जे भूमिगत खाणकाम आहे या खाणकामाचं कौशल्य मानवाने आत्मसात केलं आणि तेव्हापासून खनिजांचा वापर जो आहे हा वापर हळूहळू वाढत गेला आणि याच्यावर आधारित कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग अशी युग जी आहे ती युग होत गेली. म्हणजेच प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं खनिज जे आहे ते खनिज वापरलं गेलं आणि म्हणून ह्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये खनिजांच्या वापरानुसार त्या कालखंडांना नावं दिली गेलेली आपल्याला दिसून येतात. अशी ही मानवाची महत्त्वाची अशी प्राथमिक क्रिया आहे आणि या प्राथमिक क्रियेमुळे म्हणजे खाणकामात ह्या प्राथमिक क्रियेमुळे
मानवाची प्रगती जी आहे ही प्रगती हळूहळू होत गेलेली आपल्याला दिसून येते. आता खाणकामातून मिळणारी जी खनिजे आहेत ही खनिजे जर आपण बघितलं तर ही निसर्गनिर्मित आहेत. त्याचबरोबर ही जी खनिजे आहेत ही खनिजे केवळ पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा जमिनीचा ज्या ठिकाणी भाग आहे त्याच ठिकाणी अंतर्गत भागात सापडतात असं नाही, तर ही खनिजे समुद्र किंवा सागराचा जो तळभाग आहे या सागराच्या तळभागामध्ये देखील सापडत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि समुद्राच्या तळभागामध्ये विशेष करून कोणती खनिजे आढळतात तर नैसर्गिक वायू आणि खनिज तेल यांचे साठे जे आहेत हे यांचे साठे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि ज्या वेळेस समुद्र तळावरती नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचे साठे आहेत हे मानवाला माहीत झालं तेव्हापासून त्याचा वापर जो आहे तो वापर वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो. आता ही जी खनिजे आहेत भूगर्भामध्ये सापडणारी ही खनिजे निसर्गनिर्मित आहे. मानव याची निर्मिती करू शकत नाही, कारण खनिजांच्या निर्मितीला अंतर्गत भागामध्ये विशिष्ट अशा ज्या प्रक्रिया आहेत, रासायनिक प्रक्रिया आहेत, या रासायनिक प्रक्रिया व्हाव्या लागतात आणि या रासायनिक प्रक्रियेमधून या खनिजांची निर्मिती होत असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर या खनिजांचं जर आपण वितरण बघितलं पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं तर ते अतिशय असमान आहे. काही ठिकाणी खनिजे जास्त प्रमाणात आढळतात, काही ठिकाणी अल्प प्रमाणात आढळतात, तर एखादा असा भाग असतो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं खनिज आढळत नाही. म्हणजेच हे वितरण असमान स्वरूपाचं आहे आणि त्याच्यामुळं खाणकाम व्यवसाय जो आहे हा खाणकाम व्यवसाय खनिजाच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. ज्या ठिकाणी खनिजे सापडतात अशाच ठिकाणी खाणकाम केलं तर त्याचा फायदा होतो आणि त्यापासून आर्थिक चलन जे आहे ते आर्थिक चलन उपलब्ध होत असलेलं आपल्याला दिसून येतं. पण या व्यवसायाचा अक्षांशाशी कसलाही संबंध येत नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावर विषुववृत्तापासून ते दोन्ही ध्रुवाकडे जर आपण गेलं तर कमी अधिक प्रमाणात खनिजांचे साठे आहेत. मात्र त्या खनिजांचं उत्खनन करण्यासाठी त्या ठिकाणची परिस्थिती कारणीभूत ठरते आणि म्हणून ध्रुवीय प्रदेशाकडे जर आपण बघितलं तर या खनिजांचं उत्खनन केलं जात नाही. पण त्या ठिकाणी खनिजांचे जे साठे आहेत ते खनिजांचे साठे असू शकतात. असा हा व्यवसाय जो आहे हा व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे या व्यवसायावरती जर आपण बघितलं तर भूगर्भ रचना, खनिजांचं मूल्य, हवामान, भांडवल, तंत्र, कुशल मजूर पुरवठा हे घटक जे आहेत हे घटक परिणाम करतात किंवा हा व्यवसाय या सर्व घटकांवरती अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो. कारण खनिजाच्या मूल्याला देखील खूप महत्त्वाचं स्थान आहे. जर एखादं खनिज जास्त मौल्यवान असेल, उदाहरणार्थ सोन्यासारखं खनिज जर आपण बघितलं हे खूप मूल्यवान आहे आणि हे जरी भूपृष्ठाच्या अंतर्गत खूप दूर खोलीवर असेल आणि त्याचे साठे जरी कमी प्रमाणात असतील तरी देखील ते उत्खनन करून काढायला परवडतं, कारण त्या खनिजाचं मूल्य हे जास्त आहे. आणि जर समजा लोह खनिज आहे त्याला मूल्य कमी आहे आणि हे जरी भूपृष्ठावरती कमी खोलीवर असेल आणि त्याचे साठे जर कमी प्रमाणात असतील तर त्याचं उत्खनन करणं परवडत नाही, कारण उत्खननावरती खूप मोठा खर्च होतो. म्हणून खनिजाच्या मूल्याला महत्त्व आहे. जेवढं खनिज जास्त मूल्याचं असेल तेवढं त्याचे उत्खनन करण्यासाठी सोयीस्कर ठरतं आणि त्यापासून तेवढा फायदा मिळतो. त्याचप्रमाणे या खाणकाम व्यवसायावरती हवामानाचा देखील परिणाम होत असतो. अतिशय ध्रुवीकडचा प्रदेश जर आपण बघितला किंवा अतिशय दुर्गम भाग बघितला तर अशा ठिकाणी खाणकाम करणं अवघड जातं, त्या ठिकाणी हवामानाचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे भांडवल जर आपण बघितलं तर खाणकाम व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गरज असते. कारण तर मजूर पुरवठ्यापासून ते तंत्रज्ञान किंवा उद्योगधंदे स्थापन करणे यासाठी त्याच्यावर आधारित
हे खूप मोठं भांडवल लागतं. म्हणून भांडवल हा घटक या उद्योगाला महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञान जे आहे, कारण खनिजांचा शोध घेण्यासाठी आधुनिक जी तंत्रप्रणाली आहे, ही तंत्रप्रणाली अवगत असावी लागते. ज्या ठिकाणी ज्या देशांकडे अशा प्रकारची तंत्रप्रणाली आहे, त्याद्वारे त्या ठिकाणी वेगवेगळ्या खनिजांचा शोध घेतला जातो आणि त्या ठिकाणी त्याचं उत्खनन केलं जातं. त्याचप्रमाणे मजूर हा देखील घटक, खाणीमध्ये काम करण्यासाठी मजुरांची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते आणि त्यामुळं ज्या ठिकाणी स्वस्त मजूर आणि भरपूर मजूर उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी हा खाणकाम व्यवसाय करणं सोयीचं ठरत असलेलं आपल्याला दिसून येतं. असे अनेक घटक जे आहेत, हे घटक या खाणकाम व्यवसायावर परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि ज्या ठिकाणी आधुनिक यंत्राचा वापर जो आहे हा या खाणकाम व्यवसायासाठी केला जातो, अशा ठिकाणी हा व्यवसाय विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर हे जे खाणकाम क्षेत्र आहेत, या खाणकाम क्षेत्राजवळ त्याच्यावर आधारित असे उद्योगधंदे स्थापन होतात. याचं जर आपण उदाहरण बघितलं तर जो लोहपोलाद उद्योग आहे किंवा जे अवजड उद्योग आहेत, त्यातलाच हा लोहपोलाद उद्योग आहे. हा जर आपण बघितलं तर खाणकाम क्षेत्रालगत स्थापन होतो. याचं कारण काय, तर 1 टन पोलाद निर्मितीसाठी 2 टन अशुद्ध लोह खनिज लागतं, 2 टन कोळसा लागतो आणि 1.5 टन अन्य घटक लागतात. म्हणजे जवळजवळ साधारणपणे 5.5 टन कच्चा माल जो आहे, हा कच्चा माल वापरल्यानंतर फक्त 1 टनच पक्का माल तयार होतो, म्हणजेच लोहपोलाद तयार होतं. आणि जर एवढं सर्व वाहून उद्योगधंद्यापर्यंत दूरवरती न्यायचं म्हणलं तर वाहतुकीचा खर्च जास्त येतो. म्हणून असे जे अवजड उद्योग आहेत, हे अवजड उद्योग खाणकाम क्षेत्रालगतच किंवा लोहपोलादाचा उद्योग जो आहे, तो उद्योग कोळशाच्या क्षेत्रालगतच स्थापन जो आहे तो स्थापन केला जातो. आणि याचं उदाहरण जर बघितलं तर जर्मनीमधला रुhrचा प्रदेश आणि आपल्या भारतातला जो छोटा नागपूरचा पठार आहे, या छोटा नागपूरच्या पठारावर जे लोहपोलाद उद्योग आहेत, हे लोहपोलाद उद्योग ज्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत, अशा कोळशाच्या खाणीच्या क्षेत्रालगत स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. असे हे जे उद्योग आहेत, हे अवजड उद्योग असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे या खाणकाम क्षेत्राविषयी जर आपण बघितलं तर खाणकाममधून किंवा खाणीतून काढलेली जी वेगवेगळ्या प्रकारची खनिज आहेत, या खनिजांची वाहतूक करण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची आहे. ज्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था विकसित आहे, अशाच ठिकाणी हा खाणकाम व्यवसाय विकसित होऊ शकतो किंवा या खाणकाम व्यवसायाची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं साहजिकच उद्योगधंद्याची वाढ होते. कारण काही असे दुर्गम प्रदेश असतात, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खनिजांचे साठे असतात, पण त्या ठिकाणी ते उत्खनन केल्यानंतर बाहेर काढलेलं खनिजे उद्योगधंद्यापर्यंत आणि त्याच्यावर प्रक्रिया करून निर्माण झालेला पक्का माल बाजारपेठेपर्यंत पोचवण्यासाठी काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था, वाहतूक मार्ग किंवा वाहतूक साधनं जी आहेत, ती वाहतूक साधनं उपलब्ध नसतात पाहिजे त्या प्रमाणात आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्याचा विकास होऊ शकत नाही. तर ज्या ठिकाणी ही सर्व प्रकारची वाहतूक मार्ग किंवा वाहतुकीची साधनं उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी उद्योगधंद्यांचा विकास होतो. आणि साहजिकच उद्योगधंद्यांचा विकास झाला की त्या देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती उंचावली जाते किंवा त्याचा फायदा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला होत असलेला आपल्याला दिसून येतो. असा हा 6वा जो आहे, हा महत्त्वाचा असा मानवाचा व्यवसाय किंवा प्राथमिक आर्थिक क्रिया असलेली आपल्याला दिसून येते. याच्यावरती देखील तुम्हाला शेवटी शोधा पाहू असं म्हटलं आहे. आणि काय म्हटलं आहे, खाणकाम व्यवसायामुळे वायू, जल, भूमी आणि ध्वनी यांचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्याचं तुम्ही एक एक उदाहरण द्या. म्हणजे वायू प्रदूषणामध्ये
कसं वायू प्रदूषण होतं खाणकामामुळे त्याचं एक उदाहरण, जलप्रदूषण कशा प्रकारे होतं त्याचं एक उदाहरण, भूमी प्रदूषण कसं होतं आहे आणि ध्वनी प्रदूषण ज्याला आपण हवेचं प्रदूषण म्हणतो. तर हे प्रदूषण म्हणजे ही सर्व प्रकारची प्रदूषणं खाणकाम क्षेत्रामुळे किंवा खनिजांचे उत्खनन ज्या ठिकाणी केलं जातं त्या ठिकाणी ही प्रदूषणं होत असलेली आपल्याला दिसून येतात. याचे उत्तरं तुम्ही शोधायचे आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.